त्या शंभूला आपल्या सोबत घ्या, मुंबईतच व्यवस्था लावूया त्याची। ठीक आहे साहेब। पण मी आता गप्प बसणार नाही, माझ्याकडे ह्याच्यावर एक उत्तम तोडगा आहे। म्हणजे हे बघा, या विषयाला एवढं मोठं करण्याची काहीही गरज नाही। अहो, अहिल्याताईंच्या बोलण्याकडे किती लक्ष देणार आहात? कोण बोलतंय यापेक्षा काय बोलतंय याला महत्त्व जास्त आहे। हा विषय खरंच इतका मोठा नाही, ते सगळ्यांशीच तसं वागतात, तसंच बोलतात, पण आज त्यांच्यामुळे तुम्ही तुमच्या भावाबरोबर भांडला। ती तुला काय वाटेल ते बोलत होती जानकी। बरं झालं तो आला मध्ये, नाहीतर आज अहिल्याला जन्माची अद्दल घडवली असती मी। किती काळ सहन करायची तिची बडबड। सोडून द्या ना हा विषय, उगीच त्यांच्याबद्दल बोलून हा विषय चर्चेत आणतोय आपण। एखादी चर्चा मी सुरू करू शकतो तर ती कायमची बंदही करू शकतो। अहिल्याचं तोंड बंद करायची वेळ येऊन ठेपली आता। अरे काय हे नरसिंह, वामन एक लहान आहे, पण तू तरी भान ठेवायचंस। आता बाई कसल्या भान असण्या नसण्याच्या गोष्टी करतेस? भान तुम्ही किल्लेदारांनी सोडलंय। मुळात आम्ही भाऊच नाही तर लहान मोठ्याचा प्रश्न आला कुठे? तू आणि तुमचे सगळे किल्लेदार। ए बाबा, मी किल्लेदार नाहीये, असलेस तर माहेरची, उगाच माझ्यावर ओरडू नकोस। मला काय म्हणायचं ते तुला चांगलंच कळलं आता बाई। तर तुम्ही सगळे किल्लेदार तुमच्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने। अरे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? त्या मूर्ख बाईच्या बोलण्यावरून तू आमची सगळ्यांची परीक्षा पाहणार आहेस का? परीक्षा तुम्ही घेतलीत माझी इतके वर्ष। किल्लेदार आडनावाच्या कुबड्या दिल्यात आणि अचानक त्या काढून घेतल्यात। नरसिंह, अहिल्याचं मत म्हणजे सगळ्या घराचं मत होऊ शकत नाही। ते मला माहित नाही आता बाई। आता तुम्ही सगळे समोरासमोर बसा आणि ठरवा काय ते। मला फक्त एवढंच माहिती आहे, मी आणि जानकी हे घर सोडून कायमचे चाललोय। आणि माझा विचार कोण करणार आहे? सांगितलं ना ते बाई, ते तुमचं तुम्ही ठरवा। चल जानकी, आवरायला घे। आत्याजी, काय ग, असा का झालाय तुझा चेहरा? तुझ्या वडिलांनाच विचार। ती अहिल्या काहीतरी बोलली आणि त्याच्यावरून हा आपली सगळ्यांची परीक्षा पाहतोय। परीक्षा पाहतायत म्हणजे? अगं अगं, हे त्याचं हक्काचं घर, तर ती बाई काहीतरी बोलली म्हणून हे घरच सोडून निघालंय। तू तरी समजावून सांग ग त्याला। आत्याजी, अगं यावर मी काय समजावणार आहे त्यांना? आणि त्यांनी जर हा निर्णय घेतला असेल तर तो माझ्यासाठीही बंधनकारकच आहे ना, कारण काहीही झालं तरी मी त्यांची मुलगी आहे, किल्लेदारांची नाही। का असे सगळेजण तोडताय ग मला? असं नाहीये ग आत्याजी, हे बघ, जे झालं ते व्हायला नको होतं हे मलाही मान्य आहे, पण शेवटी ते जिथे जातील मला तिथेच जावं लागणार आहे। आणि एक गोष्ट तुलाही चांगलीच माहिती आहे की अहिल्या काकूच्या तोंडाचा पट्टा एकदा सुरू झाला ना की तो कोण आणि कसा थांबवणार ग? अगं तूच असं बोलायला लागलीस तर त्याला आणखी बळ नाही कळणार? नाही, असं नाहीये। बाबा त्यांचे स्वतःचे निर्णय घ्यायला समर्थ आहेत, मी कोण त्यांना बळ देणारी? मला फक्त त्यांचा निर्णय फॉलो करायचा आहे।
आज पहिल्यांदा मला तुमचा अभिमान वाटतोय. आज खऱ्या अर्थाने तुम्ही मला ओळखलं. पाहिलंत ना त्यांच्या नाकाला कशा मिरच्या झोंबल्या ते. अहिल्या, जे काही घडलं ते मला स्वतःला फारसं पटलेलं नाहीये. आज तुझ्यामुळे मी दादाला. तुम्ही काय सारखं दादा दादा करताय? आडनाव नसलेला आश्रित आहे तो. त्याच्यासाठी तुम्ही. बस. आत्या म्हणाली तेच बरोबर आहे. या सगळ्याला तुझा मूर्खपणाच कारणीभूत आहे. असंच मूर्खासारखं दादाला काहीतरी बोलली असशील, मग तो तरी कशाला गप्प बसेल? आत्याबाई बोलल्या का असं? खरं तर मला असं वाटतं की त्यांनाही त्यांच्या मागे मागे पाठवलं पाहिजे. अहिल्या, प्लीज आता जरा शांत बसशील? कितीही झालं ना तरी एक गोष्ट विसरू नका. त्याच नरसिंह किल्लेदाराने आपल्याला घरातून हकलून दिलं होतं आणि तेव्हा युगंधरा सरतापेकडे आपण आश्रितासारखे राहायला गेलो होतो. पण नियतीचा खेळ बघा. आज जगासमोर तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही येते नरसिंहला. अहिल्या, कधी नव्हे ते तुम्ही योग्य वागलाय. त्यामुळे प्लीज हा असा आरडाओरडा करून माझ्या आनंदावर विरजण घालू नका. बास कर, बास कर. तुझा हा तमाशा आता बास कर. तमाशा त्याने केला होता, मी तो संपवलाय. कहर आहेस अहिल्या, तू कहर आहेस. तुझ्याशी आता एक शब्दही बोलण्याची इच्छा नाही आता माझी. तुला सांगितलं जा तर तू काही जाणार नाहीस. त्यापेक्षा इथनं मीच केलेलं बरं. ज्याला जिथे जायचंय त्याने जावं, पण मी इथून हलणार नाही. कारण आता मी या घराची मालकीण आहे. अगं तुम्ही त्याला समजावून सांगायचं तर तो म्हणाला म्हणून तुम्ही पण त्याच्या मागे मागे चाललाय. आता हे पाय पण माझ्यासाठी परके झाले तर एका क्षणात तूच परक केलंयस मला. कोणी कोणाला परख केलं याविषयी न बोललेलंच बरं आत्याबाई. येतो मी. चल जानकी. थांबा. जानकी, जाण्यापूर्वी अंगावरचे सगळे दागिने काढून ठेव. कारण किल्लेदारांचे खानदानी दागिने आहेत ते. अहिल्या, ते तिचं स्त्रीधन आहे. आत्याबाई, स्त्रीधन स्त्री तिच्या माहेरून आणत असते. आणि हिच्या घरी काय परिस्थिती होती हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती. आणि आता सासरी काय परिस्थिती
तेही काही वेगळं सांगायला नको. अहिल्या, हे फार होत आहे. आत्याबाई, मला माफ करा, पण घराची मोठी सून असण्याच्या नात्याने घरातला पैसा वाचवणे हा माझा धर्म आहे. आणि घराच्या चाव्या माझ्याकडे असल्यामुळे मला तो अधिकारही आहे. त्यांच्याकडे बघण्याची गरज नाही, कारण हे सगळे अधिकार घरातल्या कर्त्या स्त्रीला त्यांनीच दिले. जानकी, माझे सगळे दागिने मी आताच काढून ठेवले. आणि तुम्हाला हेही हवे असतील? हे घ्या. थांब. काहीतरी विसरते. खूप ऐकून घेतला तुमचा. एक शब्द जरी बोलात ना तरी हात तोडून ठेवीन. हे मंगळसूत्र माझं सौभाग्य आहे. माझा अहंकार आहे, माझं अस्तित्व आहे. कळलं? चला. घे, जानकीला नेऊन दे. तिला म्हणावं आईने दिलेत. मोठ्या साहेबांसाठी लाडू पाठवलेत, त्यांना लई आवडतात ना. थोडे लाडू इथं पण ठेव ना. का? वाड्यावर जाऊन खायला तुला कोण नको म्हणलंय? अगं ती अहिल्या काकू डोक्याला ताप आहे ग. गण्या, मोठ्या माणसांबद्दल असं बोलायचं नाही. ते अजून मोठे झालेत का? हे जानकी, तुम्ही जिथं आलात आईने मला लाडू घेऊन वाड्यावर जायला सांगितलं होतं. गण्या तुझा अशी अचानक आलीस? हो. अमृता चल ना. चल अमृता, ये. हो. या जावई बापू. अमृता ये, ये.
चला ना आतमध्ये. नाही नको, मी इथेच थांबतो. का? जानकी, मी तुझ्या आईला आपल्या घरातून बाहेर काढलं होतं, आठवते ना? त्या सगळ्या गोष्टी आत्ता आठवून का स्वतःला त्रास करून घेताय? कारण माझ्या तशा वागण्याचा तुझ्या आईला किती त्रास झाला असेल याचा विचारच केला नाही मी तेव्हा. तो सगळा प्रकार गैरसमजातून घडला होता आणि ते सगळे गैरसमज मिटल्यानंतर तुम्ही माफी मागितलीत ना. हा त्यांचा मोठेपणा झाला जानकी. पण मी कसा येऊ आत? आता एक फोन केला ना तर लाईन लागेल मला आपल्या घरी बोलावणाऱ्यांची. तुम्हाला ज्यांच्याकडे जायचंय ना तिकडे उद्या सकाळी जा. आजची रात्र इकडे काढूया. उद्या सकाळी उठल्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेता येईल आपल्याला. चला. आणखीन एक गोष्ट, छोट्याशा झोपडीमध्ये राहत होतो आम्ही. आज इतकं मोठं घर तुमच्यामुळे मिळालं. चला चला. ज्याच्याशी आपला काहीच संबंध नव्हता त्याच्यासाठी तुम्ही एवढं का रडताय? पहिल्या पाया पडते तुझ्या. नको मला त्रास देऊस. झालं ना आता सगळं तुझ्या मनासारखं? अरे, तुम्ही तर असं बोलताय जणू काही हे सगळं मीच घडवून आणले. हे बघा, त्या बेवारस माणसासाठी तुम्ही माझ्यावर आरोप करू नका. कानावरचे हात काढा. नाही काढा, कारण यापुढे वेळोवेळी तुम्हाला हेच ऐकावं लागणार आहे. जा ग बाई इथून. जाते. मला काही ते जानकी सारखं तुमच्या पायाशी येऊन लुडबुड करण्याची हौस नाही. मी एवढंच सांगायला आले की रमावतीचा मुक्काम हलवा आणि मुंबईला चला. मला आणखी बरेच हिशोब मांडायचे आहेत. आता आणखी काय बाई तुझ्या मनात? जेवढं शक्य आहे तेवढं त्या नरसिंहला त्याची लायकी दाखवून द्यायची. या घराने खूप दादागिरी सहन केली होती त्याची. त्याच्या समोर बोलायला जाऊ नकोस. हे त्याचं आडनाव गेलं असं तुला वाटत असलं ना तरी त्याचा स्वभाव नाही गेलेला. इतके दिवस नात्याची तरी चाड होती, आता तीही नाही. तुम्ही मला भीती दाखवताय? मुंबईला गेल्यावर मी काय करते ते बघा. किल्लेदारांच्या सगळ्या प्रॉपर्टीजवरून त्याचं नाव काढून टाकणार आहे. बघ आता बास ना हा तमाशा. आणखी किती गोंधळ घालणार आहे? आता त्याही घरातनं घालवून द्यायचा विचार आहे का काय त्याला? गेली 20 वर्ष राजकारणात वावरतोय तो माणूस. काय कमी प्रॉपर्टी जमा केली नसेल त्याने. तुझं बोलून झालं असलं तर जा. नाही तू जा. आत्याबाई, आता यापुढे आमच्याशीही बोलायची सवय ठेवा. नको, मला भूक नाहीये. अहो असं काय, अजून एक बी चपाती खाल्ली नाही तुम्ही. घ्या. हो जावे बापू, अहो वाढणाऱ्या हाताला असं थांबवायचं नसतं. असू दे. अहो लय दिवसांनी जेवायला आलायसा तुम्ही. अगं बघित काय बसलीस, वाढ की त्यासनी. हो, तिला स्वतःलाच एवढी जेवायची घाई लागली असेल, तिचं दुसऱ्यांकडे लक्षच नाहीये. फटके खायची वेळ झाली आहे तुझी.
अहो जेवा ना.